स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपले जे चप्पल आहे, बूट आहे, ते जर समजा मंदिरामध्ये किंवा इतर ठिकाणी चोरीला गेले तर त्याचा अर्थ काय असतो, त्याचे संकेत काय असतात, तेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत सगळ्यांनीच बघायचा आहे। बघा, चप्पल पादत्राणे आपले महागातले असतात आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर ते चोरीला होत असतात, तर त्याचा अर्थ असा असतो आपले दुःख, आपले कष्ट, आपले रोग राई, आपले दारिद्र्य याचा नाश होतो। शनीचा जो प्रभाव असतो तो कमी होत असतो असं म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे जर चप्पल तुमचे जर हरवून गेले, कोणी चोरीला नेले तर दुःख करत बसू नका। ते गेले तर तुमची पीडा गेली असं समजायचं आहे। आणि जर समजा आता भरपूर ठिकाणी आहे बघा, चप्पल चोरीला गेल्यानंतर आपण काय करतो, आपली चप्पल चोरीला गेली तर आपण दुसरीची चप्पल उचलून आणतो। तसं करू नका, कारण की आपली पीडा आपली चप्पल हरवल्यानंतर गेलेली असते आणि त्या माणसाची जी पीडा असते, त्याचे जे दुःख असतात, कष्ट असतात, ते संपूर्ण आपल्या सोबत आलेले असतात, म्हणजे आपल्या सोबत येतात। त्याची चप्पल आपण ज्यावेळेस घालून येतो त्यावेळेस। त्यामुळे कधीही अशी चूक करू नका। आणि जर तुमची चप्पल हरवली तर आनंद व्यक्त करा, कारण की तुमची पीडा गेलेली असते, पण त्याच ठिकाणी तुम्ही दुसऱ्याची चप्पल घेऊन येऊ नका, नाही तर तुमच्या सोबत 7.5 शनिदोष किंवा दारिद्र्य पीडा संपूर्ण तुमच्या सोबत येईल। त्यामुळे कधीच कुणाची चप्पल चोरून आणू नका। ह्या गोष्टी लक्षात ठेवा, नक्कीच तुम्हाला चांगलाच अनुभव येईल। श्री स्वामी समर्थ।